नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनल मध्ये। आजचा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे जे संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग पेन्शन, श्रावणबाळ योजना, विधवा पेन्शन किंवा अन्य सरकारी पेन्शन योजनांचे लाभार्थी आहेत। कारण सध्या सगळ्यांच्या मनात दोन मोठे प्रश्न आहेत। पहिला, सरकार सरसकट 5,000 रुपये अनुदान वाढवणार का? दुसरा, आणि डिसेंबरचा हप्ता नेमका कधी खात्यावर जमा होणार? हे प्रश्न लाखो लाभार्थ्यांच्या मनात आहेत आणि सोशल मीडिया, ग्रुप्स, कमेंट्स सगळीकडे ह्याच गोष्टींची चर्चा सुरू आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या मुद्द्यावर स्पष्ट आणि अपडेट माहिती पाहणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल। तर आता मित्रांनो, सर्वात पहिले बोलूया डिसेंबर महिन्याच्या हप्त्याबद्दल। सध्या खूप सगळे लाभार्थी थोडे टेन्शन मध्ये आहेत, कारण आजपर्यंत डिसेंबरचा हप्ता खात्यात आलेला नाही आणि त्याचबरोबर या हप्त्यासाठीचा GR ही अजून जाहीर झालेला नाही। म्हणूनच अनेकांनी मला कमेंट मध्ये आणि मेसेज मध्ये विचारलं आहे की हप्ता येणार का, कधी जमा होणार, GR लागणार का? तर हो मित्रांनो, ही सध्या मोठी चर्चा आहे आणि याबद्दल पुढे माहिती देणार आहे। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाडकी बहीण योजनेचा GR। कालच लाडकी बहीण योजनेचा GR जाहीर झाला आहे आणि तो सामाजिक न्याय विभागाने जारी केलेला आहे। तर याचा फायदा काय? याचा अर्थ असा की सरकारी प्रक्रिया सुरू आहे आणि आता पुढील काही दिवसात आपल्या डिसेंबर हप्त्या संदर्भातही GR येण्याची शक्यता आहे। म्हणजे मित्रांनो, हप्ता येणारच आहे, फक्त थोडी वाट पाहावी लागेल। म्हणून कोणीही काळजी करू नका, डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे। मित्रांनो, आता बोलूया तिसऱ्या मोठ्या अपडेट बद्दल, हिवाळी अधिवेशन। 8 डिसेंबर पासून महाराष्ट्राचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं आहे आणि या अधिवेशनामध्ये सरकारी योजनांबद्दल अनेक महत्त्वाचे प्रश्न विचारले जात आहेत आणि त्यात खास लक्ष वेधून घेतलं ते विदर्भ विकलांग संघर्ष समितीने केलेल्या आंदोलनाने। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या समितीने मोठं आंदोलन केलं आणि दोन मोठ्या मागण्या सरकार पुढे ठेवल्या। पहिली मागणी, सगळ्या दिव्यांग लाभार्थ्यांना सरसकट 5,000 मानधन द्यावं आणि दुसरी मागणी, सध्या लाभार्थ्यांमध्ये जे अनुदानातील फरक आहे ते बंद करावेत। काहींना 1,500 रुपये, काहींना 2,500 तर काहींना इतर रक्कम, हा फरक थांबून सगळ्यांना समान अनुदान द्यावं अशी त्यांची मागणी आहे। मित्रांनो, आता पाहूया सध्या नेमकी परिस्थिती काय आहे, कारण इथेच मुख्य गोंधळ सुरू आहे। सध्या काही लाभार्थ्यांना वेगवेगळ्या रकमा मिळत आहेत, काही निराधार लाभार्थ्यांना केवळ 1,500 मिळत आहेत, काही दिव्यांग लाभार्थ्यांनाही फक्त 1,500 मिळत आहेत, पण काहींना मात्र 2,500 त्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत। म्हणजे सगळ्यांना समान रक्कम मिळत नाही आणि ह्यामुळे अनेक लाभार्थ्यांमध्ये नाराजी वाढली आहे। सगळ्यांचा एकच प्रश्न आहे, जर योजना तीच असताना रक्कम वेगळी का? हीच बाब अधिवेशनात आणि आंदोलनात जोरदार मांडली गेली आहे। मित्रांनो, आता बोलूया संघर्ष समितीच्या मागण्यांबद्दल। संघर्ष समितीचं स्पष्ट म्हणणं आहे की सरकारने लाभार्थ्यांमध्ये असा भेदभाव करू नये। काहींना 1,500, काहींना 2,500 असं वेगळं वेगळं देण्यापेक्षा सगळ्यांना समान रक्कम मिळायला हवी आणि त्यासाठी त्यांनी एक मोठी मागणी सरकार समोर ठेवली आहे। सगळ्या योजना असोत, निराधार, विधवा, श्रावणबाळ, दिव्यांग, सगळ्यांना सरसकट 5,000 रुपये अनुदान द्यावे, ही मागणी आता अधिवेशनातून खूप जोरात मांडली जात आहे आणि सरकारने याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे। आता प्रश्न येतो, पुढे काय होणार? तर मित्रांनो, या विषयावर अधिवेशनात चर्चा होण्याची पूर्ण शक्यता आहे, कारण आंदोलन झालंय, मागणी जोरात आहे आणि अनेक लाभार्थी याकडे पाहत आहेत। तर आता दोन गोष्टी होऊ शकतात। पहिली, या विषयावर अधिवेशनात चर्चा होईल। दुसरी, जर सरकारने निर्णय मंजूर केला तर मानधन वाढवण्याची शक्यता आहे। म्हणून अजून घाई किंवा काळजी करू नका, आपण फक्त अपडेटवर लक्ष ठेवायचं आहे आणि जेव्हा या विषयावर कोणताही मोठा निर्णय किंवा GR येईल तो अपडेट सर्वात आधी या चॅनलवर मिळेल। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग पेन्शन, श्रावणबाळ योजना, विधवा पेन्शन आणि इतर सरकारी योजनाबद्दल येणारे पुढील सर्व अपडेट्स आम्ही इथेच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। म्हणून आता तुमच्यासाठी 3 छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी। व्हिडिओला लाईक करा, कारण तुमचा एक लाईक आम्हाला अशा माहितीपूर्ण व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन देतो। जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून इतर लाभार्थ्यांनाही खरी माहिती मिळेल आणि गोंधळ टळेल। चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवा, म्हणजे पुढील कोणताही अपडेट चुकणार नाही
आणि सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणखी एक गोष्ट, कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा तुमच्या खात्यात शेवटचा हप्ता किती जमा झाला, 1,500 की 2,500. त्यामुळे आम्हाला आणि इतरांना वास्तविक माहिती मिळेल. आणि अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.